ॐ सहना ववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण प्राणाचं महत्त्व पाहिलं होतं आणि त्याच्यात प्राणायाम म्हणजे काय हे आपण बघणार आहोत या भागाच्या शेवटी बघूयात ते। पण आता आपला पुढचा प्रश्न चालला आहे की किम एकम यज्ञियम यजुः मनः वै यज्ञियम यजुः। म्हणजे यज्ञासाठी सगळ्यात आवश्यक असलेली अशी सामुग्री काय आहे, तर ते काय म्हणतात माहिती आहे? यज्ञासाठी सगळ्यात आवश्यक सामुग्री काय आहे? मन। मन म्हणजे पहा मन किती महत्त्वाचं आहे। आता आपण जन्मभर जे म्हणतो की हे मन फार वाईट आहे, मला सगळीकडे ते अडकवतं वगैरे, हे जे आपण म्हणतो आहे, तर मन किती महत्त्वाचं आहे। आणि यज्ञ करताना मनच आपल्याला ईश्वराकडे घेऊन जातं, ते जर शिस्तबद्ध ठेवलं असेल तर आता काय तो काय करतो माहिती आहे का? आपण पाहतोय ना, सामवेदाचं आपण बघतोय। त्या सामवेदामध्ये हा जो उद्गाता आहे, मंत्र म्हणणारा, सामवेदावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं आहे, सामवेदाच्या मंत्रांवर। तो साममंत्रांचा वापर करतो आणि अतिशय शिस्तबद्ध त्यांनी प्राण केलेला आहे। म्हणजे त्याला ना सगळे स्वर असतात, खालचे वरचे स्वर असतात
पण अत्यंत कठीण असतं ते तुमचं आमचं काम नाही. तर त्याच्यात एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्तीसुद्धा आपल्याला सहन व्हायला पाहिजे. विलक्षण असं प्राणशक्ती त्याची सामवेदावर त्यांनी प्रभुत्व मिळवल्यामुळे त्याच्या अंगात विलक्षण सामशक्ती निर्माण होते, प्राणशक्ती निर्माण होते आणि त्याच्या साह्याने तो देवांना आमंत्रण देतो. आणि मग यज्ञाची वेदी, किती विटा मांडायच्या, काय करायचं, हे सगळं कोणत्या दिशेला यजमानाने बसायचं, कोणत्या दिशेला उद्गात्याने बसायचं, कोणत्या दिशेला तोंड झालं पाहिजे, मंत्र कुठून कुठे म्हणायचे, हे सगळं तयार केलं जातं. सगळी जी यज्ञाची वेदी आहे, वेदी म्हणतात त्याला, विटा किती मांडायच्या, किती लांबीचा तो हे करायचा यज्ञ, किती लांबीच्या विटा असल्या पाहिजेत सगळ्या एकसारख्या, त्याचं शास्त्र आहे. म्हणजे काय अंतरयज्ञामध्ये याचा काय अर्थ आहे? अंतरयज्ञामध्ये याचा असा अर्थ आहे की देवांना आमंत्रण दिलं. म्हणजे आपण आता ध्यानाला बसलोय बरं का, ध्यानाला बसलोय, देवतेचा जप केला, म्हणजे आमंत्रण दिलं. मग प्रार्थना केली, मी आता असं असं ध्यान करणार आहे, मला मदत कर, माझ्यावर कृपा कर. ते झाल्यानंतर अपेक्षित काय आहे माहिती आहे का? मनाच्या सगळ्या विचारांना कुंपण घालायचं, अहंकाराला कुंपणाच्या बाहेर ठेवायचं. म्हणजेच काय करायचं, कुंपण कसलं आहे, असंच नाही का आपल्याला यज्ञ करता येत, कुठेही जाऊन अग्नी पेटवायचा. होळी नाही का पेटवत, होळी कुठेही पेटवतो, रस्त्यावर होळी पेटवतो आपण, पण तसं आहे का यज्ञाचं? नाही, तो यज्ञ आहे ना. यज्ञ म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने तापवणं, एका विशिष्ट पद्धतीने अग्निविधी तयार करणं, एका विशिष्ट पद्धतीने तो यज्ञ मांडणं आणि त्याच्या आतमध्ये, विटांच्या चौकटीच्या आतमध्ये तो यज्ञ तयार करून त्याला आहुती देणं. यज्ञ ही संकल्पना खूप मोठी आहे, विस्तीर्ण आहे, अतिसूक्ष्म आहे. म्हणजे त्याचे जे मंत्रांचे इफेक्ट्स आहेत ते सर्व दूर पसरतात. हे जरी सगळं मान्य असलं तरी त्याला एका विशिष्ट फ्रेममध्ये घालून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटेड मंत्र म्हणणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय, बाह्य यज्ञाबरोबर अंतर्यज्ञ सांगते मी, बाह्य यज्ञाबरोबर अंतर्यज्ञ सांगते मुद्दाम, की आपण एकदा ध्यानामध्ये, म्हणजे आपल्या पातळीवर आपण काय करायचं हे सांगते. की आपण एकदा ध्यानामध्ये काय करतो, सुरुवातीला प्राणायाम वगैरे झाला की आपण जप करतो. मग आपण जप करतो त्यावेळी काय होतं, देवाला बोलवण्यासाठी जप करतो ना आपण. म्हणजे ईश्वराला आमंत्रित करण्यासाठी जप करतो की आता तुम्ही या सगळेजण, मी आता ध्यान करणार आहे, माझ्यावर कृपा करा. म्हणजेच काय होतं, त्या विधीमध्ये ना जपानी कॉन्सन्ट्रेशन होतं आणि मग आपण पुढे ध्यान करतो. पण त्याचा उद्देश हाच आहे की देवतेला आमंत्रित करायचं.
देवतेला आमंत्रित केल्यानंतर त्या जपामध्ये सुद्धा पॉवर इतकी पाहिजे. उगीच आपलं कशाला तरी म्हणायचं म्हणून म्हणायचं तर मग ते होणार नाही. पॉवर अतिशय पाहिजे. देवता तिथे हजर झाली पाहिजे. देवता हजर झाल्यानंतर बाह्य यज्ञामध्ये काय सांगितलेलं आहे की विशिष्ट विटा मांडतो. म्हणजे काय, विशिष्ट फ्रेमवर्कमध्ये बसवतो सगळं. म्हणजे मन हे शांत केलेलं पाहिजे पूर्ण. मनाला शिस्तबद्धता हवी आणि प्राणाला सुद्धा शिस्तबद्धता हवी. म्हणून ती यज्ञाची वेदी तयार केली जाते. विशिष्ट विटा मांडून विशिष्ट पद्धतीने त्याला आकार देऊन. आणि मग म्हणजे काय आहे माहिती का, आपल्या मनामध्ये ते व्यवस्थित बसवायचं की या चौकटीत आपण काम करायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये ते ठाण मांडून आपण कोरून ठेवायचं आणि ध्यानाला बसायचं. मग ही वेदी म्हणजे काय आहे, मनाला आणि प्राणाला लावलेली शिस्त, त्यांचं कुंपण घातलंय, त्याच्यात अहंकार येऊ शकत नाही. त्याला म्हणायचं यज्ञाची वेदी, आंतरिक यज्ञाची वेदी. मग स्वतःमध्ये आता काय होतं माहिती का, हळूहळू हे सामवेदाचे मंत्र म्हणून बाह्य यज्ञामध्ये काय होतं, हे सामवेदाचे मंत्र म्हणून 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 आपल्या स्वतःमध्ये अतिशय शक्तिशाली प्राण निर्माण होतो. अतिशय शक्तिशाली. आता शक्तिशाली प्राण निर्माण करणं सोपं आहे, पण तो वापरणं महाकठीण आहे. शक्तिशाली प्राण जर आपल्या आतमध्ये राहिला तर काही होऊ शकतं. कारण काय आहे, त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात ना. म्हणजे नुसतंच अति काहीतरी करणं, अति प्राणायाम वगैरे, तर काहीतरी होऊ शकेल ना तब्येतीला. तसं नाही आहे ते. प्राणायाम केल्यानंतर जी शक्ती निर्माण होतीये ती शक्ती वापरणं महत्त्वाचं आहे. आता इथे दोन गोष्टी आहेत. वापरणं म्हणजे काय, ते योग्य रीतीने वापरणं. आता जी प्राणशक्ती आपल्याला मिळते आहे, तुम्ही आंतरिक यज्ञामध्ये आज समजा ना की रोज ध्यान करून 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 एक सूक्ष्मता येते, एक शक्ती येते, एक आनंद मिळतो आपल्याला. ही जी शक्ती आहे ही योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. मग आता कालच्या ह्याच्यात आपण बघितलं की ही प्राणशक्ती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर होतं काय माहिती का, ही जी प्राणशक्ती आहे ही आपण आपले षड्विकार, नंतर कशातही परत 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 लक्ष घालणं, इन्व्हॉल्व होणं, या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय बडबड करणं किंवा अति गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ती प्राणशक्ती अपव्यय होते. खूप बडबड करणं, नको त्या सगळ्या गोष्टी करणं, याच्यामध्ये प्राणशक्ती खूप खर्च होते. आता इकडे तर म्हणतात की प्राणशक्ती जी आपण प्राप्त केली आहे तिचा योग्य वापर झाला पाहिजे, आणि इकडे तर म्हणतात की प्राणशक्ती खर्च होते म्हणून अपव्यय टाळा त्याचा. म्हणजे नक्की काय करायचं, तर प्राणशक्तीचा अपव्यय टाळायचा, राग येऊ द्यायचा नाही, त्याच्यानंतर षड्विकार नकोत, एकदम कुठल्याही गोष्टीची एक्साइटमेंट नको, हे सगळं आहे. तर हे काय आहे, प्राणशक्तीचा अपव्यय टाळणं आहे.
आता त्याच्या पुढची स्टेज, प्राणशक्तीचा अपव्यय टाळल्यानंतर होतं काय माहिती का, की हा प्राणशक्ती जी वाया जाते आहे, ते जर वाया जाणं आपण टाळलं तर प्रचंड प्राणशक्ती निर्माण होते शरीरात, आणि ती तशीच ठेवायची नसते. तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत की काही साठवून ठेवलं की ते खराब होतं. म्हणून शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते, अनेक गोष्टी आहेत, शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. तर ही जी प्राणशक्ती वाया न जाता वाचवलेली आहे ती प्रचंड प्रमाणात शरीरात तयार होते. मग त्याचा उपयोग आपण कुठे करायचं ठरवलं आहे, कालच सांगितलं होतं की त्याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत. प्राणशक्तीचा उपयोग उदात्ततेसाठी करणार आहोत. वरच्या दिशेने काहीतरी पावलं उचलण्यासाठी आपण प्राणशक्तीचा उपयोग करणार आहोत. म्हणजे काय तर उदात्त काय आहे, ईश्वर प्राप्ती करून घेणं. आणि ईश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी या शक्तीचा आपण उपयोग करून घेणार आहोत. मग आता जर अपव्यय टाळला असेल, वाया घालवणं जर टाळलं असेल, तर ताबडतोब उदात्ततेकडे पावलं उचलायला पाहिजेत. त्याच्यासाठी ज्या स्टेप करायच्या त्या करायच्या, पण त्याच्यासाठी ही प्राणशक्ती वापरली गेली पाहिजे. म्हणजेच ध्यानधारणा वाढली पाहिजे. म्हणजे ती निर्माण झालेली प्राणशक्ती आपल्याला वापरता येईल. इतकं सोपं आहे हे. प्राणशक्ती निर्माण करून आता तुम्हाला कळलं की प्राणायाम केला की प्राणशक्ती वाढते. आणि यातलं एक लोभाचं उदाहरण म्हणजे काय, तर प्राणशक्ती वाढली की स्वतः त्या प्राणशक्तीच्या कंट्रोलमध्ये राहतो आणि त्याचप्रमाणे विश्वही त्याच्या कंट्रोलमध्ये राहतं. हा लोभाचा मुद्दा आहे. लोभाचा मुद्दा झाला. तर त्या दृष्टीने नाही प्राणशक्ती वाचवायची आहे. तर ही प्राणशक्ती उच्च उदात्त गोष्टीसाठी, भावनेसाठी, उदात्त भावनेसाठी किंवा केवळ ईश्वर प्राप्तीसाठी ती वाचवलेली आहे. त्याचा दुसरीकडे उपयोग व्हायला नको, हे एक लक्षात ठेवायचं. आणि हे सगळ्यात अंतर्यज्ञामधलं महत्त्वाचं स्वरूप आहे की प्राणशक्तीचा अपव्यय तर टाळायचा, पण ती पूर्णपणे उदात्त उन्नत कार्यासाठी वापरली गेली पाहिजे, हे मात्र बघायचं. मग आता इथपर्यंत आपण आलो. पुढचा असा प्रश्न आहे, काच येषां वृणुते यज्ञम. काच येषां वृणुते यज्ञम ऋग येषां वृणुते यज्ञम. म्हणजे काय, त्यापैकी यज्ञ कोण स्वीकारतो किंवा निवडतो, तर ऋग हा एकटा यज्ञ स्वीकारतो. मग ऋग म्हणजे काय माहिती आहे का,
सामवेदातली अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे ती ऋग. ऋग ह्याचा अर्थ वाक. वाक म्हणजे वाणी ना. तर वाणीचा उपयोग करून जे प्रत्यक्षात म्हटलेले मंत्र आहेत, प्रत्यक्षात म्हटलेले मंत्र वाणीचा उपयोग करून, ते म्हणजे ऋक, वाक, उच्चार. म्हणजे युधिष्ठिराचं असं म्हणणं आहे की ऋग मंत्राचं जे स्वरूप आहे त्यातला वाक हा यज्ञ स्वीकारतो. थोडंसं वाक्य कठीण आहे. म्हणजे काय माहिती का, आपण यज्ञ करतो आहोत, यज्ञाचे मंत्र जो म्हणतो तर ते यज्ञाच्या मंत्रांचे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार करणं तो मनुष्य अत्यंत श्रेष्ठ असतो. त्यांनी मंत्र म्हणण्यामध्ये कुशलता आणली आहे, प्रावीण्य मिळवलं आहे. आणि ते तो जे बोलतो आहे ते अतिशय पॉवरफुल आहे. म्हणजे ते शब्द अतिशय इम्प्रेसिव्ह आहेत. त्यांनी देवता खाली सुद्धा येतात. त्यामुळे हा जो यज्ञ मांडलेला आहे ना, हा यज्ञ, ते यज्ञाचं महत्त्व केव्हा वाढतं हे सांगा आधी. यज्ञाचं महत्त्व वाढतं केव्हा? सगळे विधी वगैरे मान्य आहेत आम्हाला, काहीच हरकत नाही. सगळे विधी आहेत, त्या विधींप्रमाणे यज्ञ केला, काहीच हरकत नाही. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर वाक. वाक म्हणजे वाणी. आणि ही वाणी जे मंत्रांचं उच्चारण करते मंत्रांचं पठण वाणीनी होतं की नाही, तो यज्ञ जो पेटलेला आहे, अर्थ काय आहे त्याचा, तो यज्ञ जो पेटलेला आहे तो यज्ञ मंत्रांच्या शक्तीने प्रभावित होतो. नाहीतर यज्ञ हा एक केवळ अग्नी आहे, कनेक्शन काहीच नाही. आपलं मन दुसरीकडे, यज्ञ एक केवळ अग्नी आणि स्तोत्र मंत्र म्हणणं चालू ठेवले, असं नाही आहे. ते असं बिलकुल नाही आहे. तर तो जो अग्नी आहे तो त्या मंत्रांचं जे स्वरूप आहे ते तो अग्नी बरोबर स्वीकारतो आणि ते देवतांपर्यंत नेऊन पोहोचवतो. अग्नीशिवाय हे काम कोणीही करू शकत नाही.
म्हणजे शेवटी यज्ञ जरी आपण नुसता पेटवला तरीसुद्धा यज्ञाला जरी आहुती घातल्या, आपल्याला काय वाटत राहतं माहिती का, की यज्ञ आहे पेटवलेला आणि त्याच्यात आपण हे टाकतो आहोत, हविष्वान्न टाकतो आहोत आणि आहुती देतो आहोत, तुपाचा आहुती देतो आहोत वगैरे आपलं चालू आहे असं आपल्याला वाटतं. पण हे खूप कॉमन झालं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे, ते जे मंत्र म्हटले जातात ते त्या यज्ञविधी, यज्ञाशी, यज्ञाचा जो विधी आहे ना, अग्निविधी, त्या अग्निविधी यज्ञाशी ते संबंधित होतात मंत्र, त्याच्याशी ते एकरूप होतात. आणि खरं तर जे हविष्वान्न आहे, हविष्य म्हणतात त्याला, हां, तर ते हविष्य काम करतच नाही. हविष्य अग्नी पेटता ठेवण्यासाठी, पण ती पेटत्या अग्नीची जी शक्ती आहे ना, ती काय स्वीकारते माहिती का, यज्ञाचे मंत्र म्हणणाऱ्याचे मंत्रच ती स्वीकारते. तर ते म्हणणं आहे त्याला काय म्हणतात, वाक ना. वाक म्हणजे वाचा, वाणी. आणि म्हणजे आपण जे मंत्र म्हणतो ते मंत्र या यज्ञाकडून स्वीकारले जातात, हा त्याचा अर्थ आहे. हे जे ऋग्मंत्र आहेत, ऋग्मंत्र, हां, यांच्यातला जो वाक आहे, वाक म्हणजे बोलणं किंवा शब्द, ध्वनिरूपात शब्द येणं, तर ते जे शब्द उच्चारण पद्धती आपली, याच्यामुळे एक महत्त्वपूर्ण असा अधिकार निर्माण होतो. आणि मग आणि एकदा का आपल्या त्या उद्गात्याच्या वाकनी तो यज्ञ स्वीकारला, हां, की मग काय करतो तो, असं इतकं महत्त्वपूर्ण अधिकार निर्माण करतो. त्याचा इफेक्ट काय होतो, की सगळा विधी, जे काही फळ प्राप्त व्हायचं असेल ते परिपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. प्रत्येक मंत्रामध्ये मोठी एक शक्ती आहे बरं का, आणि त्याचा अतिशय योग्य रीतीने उच्चार केला तर काय पॉवर आहे माहिती आहे त्याच्यात, की त्या विधीमध्ये आमंत्रित देवतेला, विधीमध्ये मंत्र म्हणून 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 आमंत्रित जी देवता आहे, मुख्य देवता, हां, त्यांना खाली सुद्धा आणण्याची व्यवस्था केली जाते. आता या ऋग्मंत्राचं जो पठण करतो, प्रश्नाचं उत्तर काय, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पठण जे आहे ऋग्मंत्रांचं, तर ते पठण म्हणजे ऋग्मंत्राचं वाक्स्वरूप, आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आंतरिक जो यज्ञ, आंतरिक यज्ञ, त्याच्यात आपली बुद्धी आणि आपलं मन यांना शिस्तबद्ध करतो आणि विटांच्या चौकटीत जसा यज्ञ बसवतो
तसं आपण मन आणि बुद्धी यांना एका चौकटीमध्ये बसवतो आणि मग शक्तिशाली ध्वनी निर्माण करतो. बाह्य वेदात काय करतो आपण, तो उद्गाता जो आहे ते सगळे मंत्र म्हणत राहतो जोरजोरात शास्त्रानुसार. पण याच्यामध्ये अंतरयज्ञामध्ये आपण काय करतो की आपण शक्तिशाली ध्वनी निर्माण करू शकतो. मग असं शक्तिशाली अक्षर काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं शक्तिशाली अक्षर आहे ओम, ओंकार. अंतर्यज्ञामध्ये ओंकाराचा नाद करायचा आणि आपलं सगळं जीवन सार्थकी लावायचं. ओंकारामध्ये ताकद खूप आहे, त्याच्यामुळे ओंकार करणं, ओंकार साधना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओंकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो वाक आहे, वाक काम करतो. वाक म्हणजे वाणी. जो शब्द असतो ना, आता पुस्तकात काही शब्द असतात, पण जेव्हा ते आपण मोठ्याने म्हणतो ना तेव्हा ते वाक स्वरूपात येतात ना. वाक स्वरूपात येतात, नाहीतर ते अक्षरांच्या रूपात ते तसेच असतात, काही उपयोग नाही त्याचा. ज्यावेळी ते उच्चारले जातात, बाह्ययज्ञामध्ये तो होता उच्चारतो, तो उद्गाता उच्चारतो ते सगळं. अंतरयज्ञामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आधी मोठ्याने उच्चारायचं आहे आणि ताकद निर्माण करायची. आधी आपण काय केलं तर प्राणायाम केला, मग जप केला. जप झाल्यानंतर काय केलं, जप झाल्यानंतर देवतेला बोलवलं. देवता हजर झाल्यानंतर काय केलं आपण, जप म्हणजे काय, देवतेला जागृत करणं. आणि ते झाल्यानंतर आपण यज्ञवेदी मांडली, म्हणजे आपलं मन आणि बुद्धी एका विशिष्ट पद्धतीने ईश्वराशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला. इकडे तिकडे केलं नाही, स्थिरता आणली. मग ही जी वेदी आहे, यज्ञाची वेदी, ही परिपूर्ण पक्क्या विटांनी बांधली गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये कोणीही समावेश करू शकत नाही. मग वेदी मांडल्यानंतर मग वाक सुरू केला. वाक यज्ञ. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय वाक यज्ञात वे. तर वाक यज्ञ म्हणजे वाणीचा यज्ञ. वाणीचा यज्ञ. वाणीचा यज्ञ कशाने होणार आहे तर आपल्याला एक ओंकार साधना व्यवस्थित सांगितली आहे. जपसाधना सुरू जरी केली, त्याच्या उच्चाराने काय होतं, अजून मन आणि बुद्धी पूर्णपणे शुद्ध होतं. आणि वाकमुळे आपल्या देहातली सुद्धा सगळी स्थानं अशी ठोकली जातात. त्याच्यामुळे सुद्धा आपण पवित्र होतो.
अशा रीतीने अंतर आणि बाह्य यज्ञातलं आता आज वाणीचं स्थान मी सांगितलं काय आहे की आपल्याला एक गोष्ट नवीन कळली. आहुती देणं, अग्नी पेटवणं, ह्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे सगळं चालू असताना यज्ञ प्रज्वलित झालेला आहे, त्याला आहुती देणं चालू आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्यज्ञ. वाक्यज्ञ म्हणजे काय तर वाणीनी जे उच्चार केले जातात मंत्रांचे आणि त्या अग्नी पेटता आहे, त्याच्याबरोबर या मंत्रांच्या उच्चारांचा दणदणीत संयोग होतोय, त्याला म्हणायचं अखंड प्राणशक्ती. प्रचंड प्राणशक्ती. आणि मग त्याचा उपयोग आपल्याला उदात्ततेसाठी होतो. आता आज आपल्याला इथे थांबायला पाहिजे, कारण प्राणायामाचं आपण शिकणार आहोत की नेमकं काय, कोणते दोनच प्राणायाम कोणते आपल्याला या ध्यानधारणेसाठी वापरायचे आहेत. बाकीचे प्राणायाम असतील अनेक, हां, ते आपले आरोग्य आपलं उत्तम व्हावं म्हणून ते बाकीचे इतर प्राणायाम असतात. एकाग्रित मन आणि बुद्धी व्हावं म्हणून हे दोनच प्राणायाम वापरतात. त्याची आता आपण माहिती घेऊ 1-2 मिनिटात. आपण आज इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.